कशा तिकडे काय गेला अदिती? ये 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 इथे. आता तू कशाला मागे? जय ये तू पण ये. आओ एक मिनिट. काय झालं? जरा फोटो काढता तुम्ही? Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Aau. Happy birthday to you. Happy birthday. Thank you. अहो 8 दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Thank you. या न ए पुरे झाले फोटो. ये इकडे. Thank you. हे घे. आणि तांगडी. आता तुमची परीक्षा आहे. म्हणजे या ट्रे मध्ये ना आम्ही सगळ्यांनी आणलेले गिफ्ट्स आहेत. तुम्ही ओळखायचं की कुणी कुणी काय काय गिफ्ट आणलं असेल. हा म्हणजे अगदी आत्ता नाही ओळखलं तरी चालेल. आरामात ओळखा. का आरामात कशाला? आत्ताच ओळखते ना. अगदी न बघता ओळखते. तिलोत्तमाने साडी आणलेली असणार. हो करेक्ट. तू स्वतःच्या हाताने काहीतरी बनवून बटवा. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी एवढ्या गिफ्ट्स आणल्यात. मला खरंच खूप आनंद झाला. मध्यंतरी मी ऑफिसमध्ये येत नव्हते, त्यामुळे असा वाढदिवस अनेक वर्षांनी साजरा झाला माझा. वाढदिवसाच्या दिवशी माणसाचं वय वाढतं, अनुभव वाढतो. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे माणसाच्या आयुष्यात येणारी माणसं वाढतात, नवी माणसं जोडली जातात. त्याचा मला खूप आनंद वाटतो. माझ्या आयुष्यात तुम्ही सगळेजण आहात याचं मला मनापासून समाधान वाटतं. तुम्ही इतक्या मनापासून सगळ्यांनी काही ना काही गिफ्ट आणली आहे. गिफ्ट काही असेल, पण त्यापेक्षा त्याच्या पाठीमागची तुमची जी भावना आहे ना, ती खूप मौल्यवान नाही, अमूल्य आहे माझ्यासाठी. थँक्यू.
थँक्यू सो मच. चला, भूका लागलेत की नाही? चला काहीतरी खाऊन घेऊया. आऊ सगळं तुमच्या आवडीचं आणलंय. अरे वा. नाही तुम्ही सगळेजण सेलिब्रेट करा. आऊ मी जरा कामाचं बघतो. हो. हा नंबर लागतच नाही. घ्या. म्हणजे मी घरभर फोन शोधतेय, मला किचन मध्ये सुद्धा सापडला नाही आणि आता तो इथे तुम्ही घेऊन बसल्यात होय. एक वेळ लॉटरीचा नंबर लागेल पण कुंभूचा नंबर लागतच नाही. वा वा. म्हणजे आता दिवस संपत आला तरी तुमचा फोनचा नंबर शोधणं सुरूच आहे वाटतं. केव्हा शोधून काढला असता पण पोरांनी गोंधळ घातला ना. त्यांच्या ऑफिसात जावं लागलं. म्हणजे तुम्ही आता बाहेर गेला होतात ते? तुला काय वाटलं मी काय कुमूला शोधत फिरत होतो? ऑफिस मध्ये जाऊन आलो. अहो पण तुम्ही ऑफिस मध्ये का गेला होतात? अगं पोरं गिफ्ट विसरली होती ना, ते द्यायला गेलो होतो. मग दिलत का? हो. कोण कोण होतं ऑफिस मध्ये? कोणी भेटलं का तिथे? सगळे भेटले. बापरे. म्हणजे कोण कोण? कदम, त्यांची बायको, जुई, बरीच मंडळी होती. म्हटलं सगळ्यांना एकदा घरी या. अहो पण का गेलात तुम्ही? काही गोंधळ झाला असता तर? कसला गोंधळ? नाही, काही नाही. कळतंय मला. तुला काय वाटलं मी त्यांच्या बॉसच्या बकोट्या धरून असं त्याला धारेवर धरीन की काय? धरलं असतं पण सापडलं नाही. त्यात काय ऑफिस मध्ये कोणाचा तरी वाढदिवस होता म्हणून म्हटलं राहू दे, ही वेळ योग्य नव्हे. काय गप्पा सगळ्यांची झाल्या पण काय ज्याचा वाढदिवस होता त्याची गाठभेट झालीच नाही. नशीब. काय म्हणाल? नशीब कुणाला काही बोलला नाही. कुठे आणि काय बोलावं हे बरोबर कळतं मला. हो. आणि आजवर मी बोललेलो तुला कधी पटलंय का? जे आज पटेल. तो टेबलवरचा माझा मोबाईल आहे तो चार्जिंगला लाव. मला माझं काम करू दे जरा. अहो पण मलाही शक्कूला फोन करायचा आहे. थांब जरा, नंतर कर. हा. हॅलो कुमू. गट्टू. काय लागत नाही. अहो तू थांब जरा, बोललो ना फोन मिळणार नाही. हा. अविनाश, किती छान सेलिब्रेशन केलं ना सगळ्यांनी. आऊ अरे या गिफ्ट्स हो. आठवणीने घरी घेऊन जा. अरे म्हणजे काय, तुम्ही एवढ्या प्रेमाने दिल्यात, नक्की घरी घेऊन जाणार. आणि आऊ हे ग्रीटिंग आमच्या सगळ्या स्टाफ तर्फे. हो, थँक्यू. खूप छान आहे. हे बघ अविनाश, फारच सुंदर. थँक्यू. थँक्यू सो मच. हो आदिती, तुला आणखीन एका गोष्टीबद्दल थँक्यू म्हणायचंय. कशासाठी आऊ? ही साडी तू शॉपिंगसाठी वेळ काढलास आणि अविनाशनी कितीतरी वर्षांनी मला साडी गिफ्ट दिली. आऊ त्यासाठी थँक्स कशाला?
मला तुमच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होतीच आणि या निमित्ताने ती संधीही मिळाली. त्यामुळे मला खरंच खूप आनंद झालाय. आणि सरही होते बरोबर, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता. बरं आऊ, आज आणखी काय प्लॅनिंग आहे? आज मला अविनाश बाहेर घेऊन जाणार आहे जेवायला. खरं सांगू का, मला ना वाढदिवस माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर सेलिब्रेट करायला आवडला असता, पण आज अविनाश बरोबर. कॉलेजमधला आमचा ग्रुप न वाढदिवसाला खूप धमाल करायचो. म्हणजे आमची एन्जॉयमेंटची पद्धत वेगळी, पण उत्साह तुमच्यासारखाच होता. खूप मजा करायचो आम्ही. त्यामुळे आज वाढदिवस आहे ना, तर आज जुन्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण येते. आज त्यातल्या काही जणांचे फोनही येऊन गेले. अगं त्याच्यावरनं आठवलं, तुला दिन्याचा नंबर मिळाला का? अगं तो मिळाला तर मला त्याच्याशी बोलता येईल आज. नसेल मिळाला तर राहू दे. माझा वाढदिवस कदाचित त्याच्या लक्षात नसेलही. कारण मी कार्ड दिलं होतं त्याला, म्हणजे आजचा दिवस जर त्याच्या लक्षात असता ना, तर त्याचा फोन नक्की आला असता. कार्डवर नंबर होता ना माझा. नंबर मिळालाय. आज दुपारीच बाबांकडून घेतला नंबर. काय? दिन्याचा नंबर मिळाला? हो. पण आऊ, एक रिक्वेस्ट आहे माझी. म्हणजे तुम्ही फोन केलात जर त्यांना, तर प्लीज हे नका सांगू की मी तुम्हाला हा नंबर दिलाय. नाहीतर ते चिडतील. बर बर, दे मला दे नंबर. मी आत्ताच फोन करते. हां. 0222 641 2217. ओके. हा लँडलाईन नंबर आहे. हो. बाबांकडे माझ्या हाच नंबर होता. बर, चला. दिन्याचा नंबर मिळाला अविनाश. का तू का हसतोस? नाही, मीच दाभोळकर जे काही म्हणाले ते मला आठवलं आता. काय म्हणाली ती? तुझ्या बरोबर साडीचं शॉपिंग करायला जाता आलं याचा तिला आनंद झाला असंच म्हणाली ना? आऊ पुरे, त्या तुझ्या मित्राला घाबरतात. तुझ्या त्या मित्राची त्यांच्या एरियात सुद्धा दहशत आहे. त्या असं म्हणाल्या की त्यांना सांगू नका, हे मला आठवलं म्हणून मी हसतोय. बर बर बर. पण हे सांगताना तू चिडला नाहीयेस? हसू आहे तुझ्या गालावर. अहो असं तुला वाटतं, कारण तुझ्या मित्राचा नंबर तुला मिळाला ना, याचा तुला आनंद झाला. हो म्हणजे काय, आनंद झालाच आहे मला. मी आत्ताच त्याला फोन करते. बस आता शेवटचे 4 नंबर बाकी आहेत. लागेल. हॅलो, दीनानाथ केतकर आहेत का? आपण त्यांच्याच घरी फोन केलेला आहे आणि या वेळेला शक्यतो ते घरीच असतात. आपण कोण? मी त्यांची मैत्रीण बोलतीये, कुमुदिनी.
कुमू काय दीनानाथ केतकर, आवाज ओळखला नाहीत ना? अगं तुझाच विचार करत होतो आणि असा एकदम समोरून फोन येईल असं वाटलं नव्हतं. माझा का बरं, माझा का विचार करत होतास? अगं तुझा आज वाढदिवस आहे ना. दिन्या, लक्षात आहे तुझ्या? आता लक्षात ठेवायला नकोत का मित्र मैत्रिणींचे वाढदिवस? अरे मग लक्षात होतं तर फोन करायचास ना. तू दिलेलं कार्ड हरवलं. मग आता काय करायचं असा विचार करत नंबर शोधत बसलो होतो डिरेक्टरी मध्ये. एवढा तुझा फोन. पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हो. नेहमी हसत खेळत राहा. थँक्यू दिन्या. बरं आता फोन केलायस ना तर नंबर दे तुझा. आणि हो, उद्या जेवायला ये घरी. काय तुझ्या वाढदिवसाची ट्रीट माझ्याकडून हो. अरे वा वा वा, माझ्या वाढदिवसाची ट्रीट तू उद्या तुझ्या घरी देणार? वा. अरे थँक्यू व्हेरी मच. एवढं बोललास ना तेच खूप आहे. सध्या ना कामाचा व्याप बराच आहे. नंतर कधीतरी भेटू, आता नाही जमणार. नाही कसं जमणार? अरे खरंच नाही जमणार. एक काम करूया. अरे उद्या तूच ये ना आमच्या ऑफिसला. म्हणजे तुला आमचं ऑफिसही बघता येईल. मग इथूनच जवळच कुठेतरी जाऊ जेवायला. ऐक दिन्या, हवं तर कुलकर्णीलाही घेऊन ये बरोबर. तो टकल्या कशाला हवाय? मी येतो. मला तुझ्या ऑफिसचा पत्ता सांग. थांब लिहून घ्या तुम्ही. सांग. पेन ना वेळीच बंद पडले. ए कुमू थांब जरा थांब. चला पेन आणून दे ग. अरे दिन्या, अरे पेन कशाला? मी तुला SMS करते ना ऍड्रेस. नाही तर तुझ्या बायकोला घरभर पेन शोधायला लावशील तू. काय SMS करतेस? कर मग कर कर कर. तुझा मोबाईल नंबर दे ना मला. घे लिहून घे. हा हा, एक मिनिट. हा सांग. 99 हा 38 हा 32 90. हा ओके. हे बघ, आता या नंबरवर मी आमच्या ऑफिसचा पत्ता SMS करते. म्हणजे माझा नंबरही येईलच तुझ्याकडे. मग उद्या फोन करून आपण नक्की काय ते ठरवू. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा हो. पुन्हा एकदा धन्यवाद दिन्या. बाय बाय. काय अदिती, थँक्यू सो मच. हॅपी? येस, हॅपी. खूप बरं वाटलं दिन्याशी बोलून. एकदम आमचे असे कॉलेज मधले दिवस आठवले. तुला माहिती, हा दिन्या ना एरवी कधीच चुकून सुद्धा देवळात जायचा नाही. पण कुणाचाही वाढदिवस असेल ना तर न चुकता देवळात जायचा आणि प्रसाद घेऊन यायचा. काय गंमत आहे, या वयात सुद्धा आपल्या वाढदिवसाला आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींनी विश केलं की किती आनंद होतो. अँड थँक्स टू यू. मला कशासाठी? तुला नंबर तर मिस दाभोळकरांनी दिला. पण आजचा दिवस तुझ्यामुळे स्पेशल झाला माझा. तू ऑफिसमध्ये सेलिब्रेशन करायला परवानगी दिलीस. तुला ते फारसं आवडत नसतानाही. अहो, सगळेच जण खूप उत्साहात होते म्हणून मिस दाभोळकरांनी माझ्याकडे परमिशन मागितली आणि ती नाकारणं मला योग्य नाही वाटलं.
पाहिलंच ना किती आनंदाने उत्साहाने प्रत्येकाने तुझा वाढदिवस साजरा केला. अर्थात त्यांच्या लाडक्या आऊचा वाढदिवस होता म्हटल्यावर. काय झालं? काय अशी का हसतेस? काय नाही. बरं मला सांग, आदिती तुझ्या बरोबर साडीच्या शॉपिंगला आली होती ना? मग तिला थँक्स म्हटलंस की नाही? हो म्हणालो. काय म्हणतात ना, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही. दिवसा किरला का होईना कुमूला विश केलं की नाही? झालं ना मनासारखं? हा? हो तो मोबाईल कुठे देत आहे? अहो आता चार्जिंगला लावू का नको? हो लाव 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 बाहेरच लावतीये तिकडे. लाव 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 लाव. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुझे हजारों साल है मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू कुमू, हैप्पी बर्थडे कुमू, हैप्पी बर्थडे टू कुमू, हैप्पी बर्थडे कुमू.